नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजना ह्या योजनेअंतर्गत काय होणार माहिती आहे मित्रांनो, जर समजा तुम्ही शासकीय जागेवर जो गावच्या नकाशावर रस्ता आहे आणि त्याच्यावर तुम्ही अतिक्रमण केलेलं आहे, जर तुम्ही त्याच्यावर अतिक्रमण केलेलं असेल तर तहसीलदार तुम्हाला कायदेशीररित्या नोटीस देईल आणि 7 दिवसामध्ये तुम्हाला तो रस्ता जो असेल मित्रांनो तो खाली करावा लागेल। जर समजा तुम्ही तो रस्ता खाली केला नाही तर काय काय होणार आहे माहिती का, तहसीलदार स्वतः येऊन तो रस्ता तुम्हाला खाली करायला लावणार आहे, म्हणजे जे अतिक्रमण केलेलं तुम्ही त्या रस्त्यावरती तुम्हाला हटवायला लावणार आहे। आणि त्यांनी जर हटवलं, त्यांनी स्वतः येऊन हटवलं, तुम्ही हटवलं नाही तर तुमचं जे आधार कार्ड आहे आणि फार्मर आयडी ते काय होणार माहिती का, ते 5 वर्षासाठी ते काय करणार आहे, ब्लॉक करणार आहे। म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सरकारी कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही। शासकीय कोणती योजना असो, महाडीबीटी असो, पोखरा असो, कोणतीही योजना असो, पीएम किसान असो, कारण की काय होणार माहिती का, तुमचं आधार कार्ड आणि त्याच्यानंतर फार्मर आयडी ते काय करणार आहे, ब्लॉक करणार आहे। आता हा जी आर जो आहे मित्रांनो तो काढलेला कधी 25 मार्च 2026 रोजी। बरेच जण म्हणतील की बाबा आता काय जी आर काढला पण हे नेमकं अंमलात कधी आणणार आहे, 200 रुपयामध्ये पोटेसचा जे होता ते मोजणी करून देणार आहे, पण शासकीयरित्या जे अधिकारी येते तिथून 200 रुपयामध्ये येत नाही लवकर, त्याला पैसे द्यावाच लागते। आता हे जे बरोबर आहे, सगळ्याचं म्हणणं बरोबर आहे, ग्राउंड लेवलला वेगळंच असतं आणि जी आर पण वेगळ्याच पद्धतीने काढला असतो, परंतु काय माहिती मित्रांनो याला अंमलबजावणी व्हायला थोडा वेळ लागतो आणि सगळ्यांनाच याच्या जर समजा पुढाकार घेतला तर सगळं व्यवस्थित होईल। पण काय असतं, कोणत्याही गोष्टीला सुरुवात व्हायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे काय माहितीये का, हा जी आर बघू मित्रांनो आपण नेमकं कसं आहे। तर बघा मित्रांनो, हा जी आर आहे मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना सुरू करणे व ती राबवण्याकरता सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत शुद्धीपत्रक। तर बघा हा जी आर आहे जो मित्रांनो हा 25 मार्च 2026 रोजी आलेला आहे, तुम्ही जी आरच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता मित्रांनो। तर मित्रांनो क्लिअर मुद्दा जो मी सांगितला होता व्हिडिओमध्ये ते दाखवतो मित्रांनो तुम्हाला, शासन शुद्धीपत्रक। आता बघा, अतिक्रमणाबाबत गाव नकाशावर दर्शवण्यात आलेल्या वर शासकीय जागेत असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला तहसीलदार यांनी सदर अतिक्रमण 7 दिवसात काढण्याबाबत नोटीस द्यावी व अतिक्रमण करणाऱ्याने जर अतिक्रमण काढले नाही तर सदर अतिक्रमण शासन स्तरावरून तहसीलदार यांच्या मार्फत काढण्यात येईल। तर बघा मित्रांनो, त्यांनी इथे क्लिअर सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर काय सांगितलेलं माहितीये का, शेतकऱ्यांचा ये जा करण्याचा हक्क मान्य करण्यात आला आहे, अशा रस्त्यावर संबंधित शेतकऱ्यास पीक लागवड करता येणार नाही। तसेच सदर रस्त्याचे नुकसान करणाऱ्यांचे आधार कार्ड व फार्मर आयडी 5 वर्षाकरता ब्लॉक करण्यात येईल व शासनाच्या विविध योजनांचे लाभ व कोणत्याही शासकीय मदत मिळण्यापासून अपात्र ठरेल। तर असं क्लिअर सांगितलेलं मित्रांनो त्यांनी। त्याच्यानंतर इतर बाबीमध्ये पण बघा, तुम्ही वाचून घ्या, ते जी आर कसा बघायचं मी अगोदर सांगितलेलं मित्रांनो। त्याच्यानंतर बघा, मी तरी पण वाचून दाखवतो तुम्हाला। प्रस्तुत योजना राबवण्याकरता कोणत्याही प्रकारचे भूसंपादन करण्यात येणार नाही। जे शेतकरी स्वतःहून त्यांची जमीन पानंद रस्त्याकरता देतील त्यांनी देण्यात येणाऱ्या जमिनीची नोंदणीकृत दानपत्र, बक्षीसपत्र, हक्कसोड करणे अनिवार्य राहील। सदर नोंदणीकृत अभिलेखामध्ये लिहून घेणार म्हणून शासनाच्या वतीने संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे। तसेच नोंदणीकृत अभिलेख नोंद सदर शेतकऱ्याच्या 7/12 उतार्यावर घेण्यात येईल। असे नोंदणीकृत दानपत्र, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र हे शासनाच्या लाभात करण्यात येत असल्याने ते नोंदणीकृत करण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 3 नुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफ आहे। या प्रयोजनार्थ शेतकऱ्याने शासनाला दिलेली जमीन परत मिळण्याचा सदर शेतकऱ्याला हक्क राहणार नाही। एकदा जर तुम्ही ते रस्त्यासाठी दान केली तर तुम्हाला डबल ती मिळणार नाही मित्रांनो। त्याच्यानंतर बघा, 7/1/2026 रोजीच्या शासन निर्णयामध्ये विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये 5 प्रगतीशील शेतकरी निवडण्याची पद्धत खालीलप्रमाणे निश्चित केलेली आहे। विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये संबंधित विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही 5 शेतकऱ्यांचा समावेश करण्याची मुभा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून विधानसभा सदस्य यांना राहील। ओके। त्याच्यानंतर बघा, परिशिष्ट क्रमांक 1 निविदा भरताना म्हणून प्रति कंत्राटदार। आता मित्रांनो, जो ह्या रोडचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन समजा बनवला, त्याला अगोदर काय करावं लागणार आहे, 15 लाख रुपये तिथं ठेवावं लागणार आहे। त्यांनी काम न केल्यास उपरोक्त कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे व सुरक्षा ठेव रक्कम सरकार जमा करावी। जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेली तांत्रिक अर्हता व अंतिम केलेला प्रति तास दर L1 रेट आधारभूत मानून सदर तांत्रिक अर्हतेस पात्र ठरणाऱ्या इतर कंत्राटदाराची यादी विधानसभा क्षेत्र स्तरीय समितीने तयार करावी व जिल्हास्तरीय समितीने अंतिम केलेल्या प्रति तास दराने काम करणाऱ्या जास्तीत जास्त कंत्राटदारांचे पॅनल विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीने तयार करावे
ओके मित्रांनो, हे बघू शकता जी आर तुम्ही. मी तुम्हाला बराच वाचून दाखवला, जास्त व्हिडिओ लंबा करत नाही मित्रांनो. आता हे लास्ट जे आहे मित्रांनो, हे बघून घ्या काय आहे तर. पाणंद रस्त्याकरिता आवश्यक असणारी यंत्रसामुग्री यादी शासन निर्णय 14/12/2025 मध्ये नमूद केलेली आहे. सदर यंत्रसामुग्री ही कंत्राटदाराच्या स्वमालकीची असावी. ओके, असा जी आर आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बऱ्याच जणांना वाटतं की खोटं बोलते का काय, त्यामुळे मी जी आर तुम्हाला सगळं दाखवलं मित्रांनो. धन्यवाद. आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.